सो हेलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण जो आहे इतिहास आणि राज्यशास्त्राचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पेपर लीक सेशन म्हणजे अनालिसिस करून इम्पॉर्टंट प्रश्न देणार आहोत. इंग्लिश मीडियमचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केला आहे. हा व्हिडिओ राहणार आहे सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियमसाठी. हिंदी मीडियमसाठी पण सेम क्वेश्चन राहणार आहे. सो बघूया आपण सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट कोणते प्रश्न आहे. सो मार्च 2025 मध्ये जर बघितलं तर सगळेच्या सगळे आधी बघा, ही पीडीएफ जी आहे ती ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. त्याच्यामुळे तिथून तुम्हाला ही पूर्णच्या पूर्ण पीडीएफ आणि याचे आन्सर सुद्धा मिळून जाणार आहे. तर सगळ्यात पहिले सगळेच्या सगळे एमसीक्यू तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. एमसीक्यू आणि चुकीची जोडी ओळखा, व्हेरी इम्पॉर्टंट, चांगल्या प्रकारे करायचे आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला हे करायचे आहे जे आपल्याला ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये दिलं आहे. आता महत्वाचे जे लर्न करायचे आहे तुम्हाला त्यातले क्वेश्चन बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे इम्पॉर्टंट एक स्थळकोश आणि मराठा चित्रशैली. त्यानंतर आता नेक्स्ट एक इम्पॉर्टंट आहे बघा, याच्यातला हा बखरवाला नेहमी प्रश्न येतो चित्र याच्यामध्ये. आपला तंत्रज्ञानवाला नेहमी येतो. आणि फुको आणि वॉल्टेअर याच्यात भयानक असे प्रश्न येतात. ओके, त्यानंतर चित्रपट हा सुद्धा एक तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. पॅरेग्राफ जो आहे तो तुमच्यासाठी फ्रीवाला मार्क आहे, त्याच्यातून तुम्हाला इझिली मार्क भेटून जाणार, त्याच्यामुळे तेवढं टेन्शन घ्यायचं नाही पॅरेग्राफचं. ओके, आता बघा स्त्रीवादी जो आहे तो भरपूर वेळा दरवर्षी आल्यासारखा प्रश्न येतो, त्याच्यामुळे स्त्रीवादी. त्याच्यानंतर पोवाडा हे महत्वाचे प्रश्न आहेत, चांगल्या प्रकारे करायचे आहे. पर्यटनवर एक क्वेश्चन येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे, यावर्षी चांगल्या प्रकारे करायचे. एमसीक्यू तर पूर्णच करायचे आहे. इथून जर बघाल तुम्ही तर हा आघाडी शासनवाला आणि माहितीचा अधिकार व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्या सोबतच एक प्रश्न आहे आचारसंहितावाला प्रश्न यावर्षी येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे. आता जर बघू, हे ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. त्यानंतर राष्ट्रीय पक्षावर, राजकीय पक्ष किंवा राष्ट्रीय पक्षावर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन राहणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलो इथं बघा, आता हे तर तुम्हाला पूर्णच करायचं आहे, याच्याबद्दल तर काही डाऊटच नाही. आता जर इथं जर बघू आपण, बघा आता टिपा लिहा मध्ये मराठी रंगभूमी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर द्वंद्ववाद एकदम जास्त आयएमपी आहे. द्वंद्ववाद व्हेरी इम्पॉर्टंट विचारू शकते. त्याच्यासोबतच एक अॅनल्स प्रणाली आणि मार्क्सवाद व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जणांसाठी इतिहास तुम्हाला करायचा आहे चांगल्या प्रकारे. ओके, द्वंद्ववाद आणि मराठी रंगभूमी एकदम चांगल्या प्रकारे करायची आहे. त्यानंतर आता जर बघू आपण पॅरेग्राफ वाला प्रश्न एकदम इझी राहणार आहे, तो तर पूर्णच करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलो बखर जो दरवर्षी विचारणारा प्रश्न आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर जर आपण बघितलं पर्यटनवर एक प्रश्न कन्फर्म आहे, विचारणार आहे पर्यटनवर. ओके, त्यानंतर इतिहासात साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय लिहा. हा एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे, किमान 6 उपाय इतिहासात साधनांचे जतन. अभिलेखागार म्हणजे काय होते, ज्या ऑफिसमध्ये आपले डॉक्युमेंट वगैरे जमा असते त्याला अभिलेखागार म्हणतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हुंडा प्रतिबंधक हा एक इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा हा एक जास्त इम्पॉर्टंट दिसत आहे. आता इथून जर बघितलो आपण तर बघा, आता चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते, हा एक आयएमपी असते. ओके, त्यानंतर जर आपण बघितलो नेक्स्ट क्वेश्चन, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते, एकदम चांगल्या प्रकारे करायचं आहे. राष्ट्रीय पक्ष बघा, राष्ट्रीय पक्षावर प्रश्न येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे. आणि भ्रष्टाचार तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा आहे. ओके, इथं जर बघितलो आपण मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासाठी कोणती आव्हाने आहे, आयएमपी क्वेश्चन. ओके, आणि त्याच्यासोबतच जर बघितलो आपण सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय, आयएमपी क्वेश्चन. ओके, त्यानंतर जर बघितलो आपण नेक्स्ट, हे एमसीक्यू तर पूर्णच करायचे. एमसीक्यू चुकीची जोडी आणि हे. आता बघा इथं भरपूर जास्त इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात आयएमपी क्वेश्चन आहे व्हेरी इम्पॉर्टंट, तो म्हणजे वॉल्टेअरवर यावर्षी एक क्वेश्चन येण्याचे 100% चान्सेस आहेत, चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्याच्यासोबतच आपल्याला करायचा आहे वंचिताचा इतिहास वॉल्टेअर, चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलो लुरुव संग्रहालय पण तुम्हाला करायचं आहे. ओके, आता यावर्षी सगळ्यात जास्त चान्सेस आहे तो म्हणजे आपला वर्तमानपत्र किंवा दूरदर्शनवर येण्याचे भरपूर जास्ती चान्सेस आहे. ओके, त्यानंतर आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे, चांगल्या प्रकारे करायचा आहे. ओके, खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडते, हा एक चांगल्या प्रकारे करणारा एक तुमच्यासाठी प्रश्न आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपण बघितलो नेक्स्ट, सविस्तर उत्तर द्या. आकाशवाणी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, या वर्षीसाठी सीधा 3 मार्कासाठी प्रश्न येऊ शकते. उपायोजित इतिहास बघा, आता हा एक उपायोजित इतिहास आयएमपी क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्यानंतर
मैदानी खेळ व बैठे खेळ, मैदानी खेळ व बैठे खेळ म्हणजे इनडोअर गेम कोणते ना आउटडोअर गेम कोणते, यांच्यातील तुम्हाला विद्यार्थ्यांचा बघा फरक स्पष्ट डिफरन्स बिटवीन लिहायचा आहे. पर्यटन आणि अतिशय इतिहासाचा विद्यार्थ्यांचा कोणता व्यावसायिक संधी उपलब्ध आहे, पर्यटनामध्ये कोणत्या एम्प्लॉयमेंटच्या संधी उपलब्ध आहेत तो एक चांगला करायचा आहे. त्यानंतर इथं जर बघितलं आपण ग्राहक चळवळ, आता बघा ग्राहक चळवळवर एक क्वेश्चन येण्याचे भरपूर जास्ती चान्सेस आहे. त्यासोबतच आचारसंहिता, आचारसंहिता लक्षात ठेवा, आचार संहिता व्हेरी IMP क्वेश्चन चांगल्या प्रकारे करायचं आहे 2026. ओके. नेक्स्ट जर बघितलं जलक्रांती, जलक्रांती एक येण्याचे चान्सेस आहे आणि बहुपक्ष पद्धती चांगल्या प्रकारे करायचं आहे. ओके. चळवळ, चळवळीवर एक क्वेश्चन कन्फर्म आहे. त्यानंतर आता बघा हा एक क्वेश्चन, न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांचा सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे, महिलांचा सन्मान प्रतिष्ठेची जपणूक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. त्यानंतर जर नेक्स्ट बघितलो आपण, हे तर पूर्णच करायचे बिलकुल सोडायचे नाही, ऍक्टिव्हिटी वगैरे सगळेच्या सगळे करायचे आहे. आता बघा इथं जर बघितलं तंत्रज्ञान किंवा खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो, व्हेरी इम्पॉर्टंट. कृतींसाठी प्रशिक्षण, आता हा तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कृतींसाठी प्रशिक्षण, कृतींसाठी प्रशिक्षण आणि स्त्रियांबद्दल एक क्वेश्चन, स्त्रिया किंवा महिला IMP क्वेश्चन असतो. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं नेक्स्ट, हा बघा सगळ्यात जास्ती यावर्षीचा चान्सेस आहे तो म्हणजे आपला मार्क्सवाद. मार्क्सवाद व्हेरी व्हेरी IMP आहे 2026 साठी, चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलो तर हा ग्रंथालय व्यवस्थापन, ग्रंथालय व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करायचे आहे. ओके. त्यानंतर वृत्तपत्रे सुरू होण्याच्या आधीच काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असे, म्हणजे न्यूजपेपरच्या आधी कोणते मार्ग होते, इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट, भारतीय लोकशाही जगातील सर्वात, हा एक IMP क्वेश्चन आहे. ओके, व्हेरी IMP. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, कारण स्पष्ट करा, व्हेरी IMP 2026. ओके. त्यानंतर माहितीचा अधिकार, अधिकारापेक्षा माहितीचा अधिकार आणि निवडणूक सुधारणा, माहितीचा अधिकार आणि निवडणूक सुधारणा चांगल्या प्रकारे करायचे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दोन्हीच्या दोन्ही क्वेश्चन. त्यामुळे निवडणूक सुधारणा येण्याचे भरपूर जास्ती चान्सेस आहे, सांगत आहो बघा, लक्ष द्या, चांगला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ही PDF जी ऑलरेडी तुम्हाला मिळून जाईल, चांगल्या प्रकारे इथं करायचं आहे. आता निवडणूक आयोगाची कार्य आणि स्पष्ट करा, कार्य स्पष्ट करा, IMP क्वेश्चन. भारतातील शेतकरी चळवळ, शेतकरी चळवळ म्हणजे चळवळीवर बघा, चळवळ, चळवळीवर एक क्वेश्चन जो आहे तो फिक्स आहे, फिक्स. ओके. नेक्स्ट जर बघितलं आपण, हे तर करायचंच आहे तुम्हाला ही PDF मधून. ओके. स्त्रीवादी इतिहास, मनोरंजनाची आवश्यकता, खेळांचे महत्व, खेळांचे महत्व तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे या वर्षीसाठी. ओके. त्यानंतर जर इथं बघितलं आपण मार्क्सवादी, एनल्स प्रणाली दिसला नाही अजून, एनल प्रणाली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता बघा हा एक क्वेश्चन, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा, व्हेरी IMP क्वेश्चन. ओके. मार्क्सवाद तर आधीच सांगितलं तुम्हाला. त्यानंतर वृत्तपत्रे सुरू होते, ओके हाही सांगितलं सर. लिखित साधनांचा अभ्यास, बघा आता हाय, लिखित साधनांचा अभ्यास करण्यासाठी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते, IMP क्वेश्चन. ओके. ही दोन क्वेश्चन चांगल्या प्रकारे करायचे इथला तुम्हाला. आता जर इकडे बघितलं आपण, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे प्रादेशिकता, व्हेरी IMP क्वेश्चन. ओके. प्रादेशिकता, इथं जर बघितलं आपण तर राजकीय पक्ष व शासन जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात, एकदमच जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलो सगळ्यात महत्वाचा अजून एक क्वेश्चन तो म्हणजे हा वाला, डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासींचे महत्व वाढले आहे, IMP क्वेश्चन फॉर 2026. लर्न करा, लिहून या तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये आणि 2 ते 3 मार्क घेऊनच चालले जा सीधे सीधे. ओके. हा सगळ्यात इम्पॉर्टंट या वर्षीसाठीचा तो म्हणजे आचारसंहिता म्हणजे काय, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा, व्हेरी 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 IMP क्वेश्चन, 100% फिक्स क्वेश्चन 2026. ओके. चांगल्या प्रकारे करायचं आहे. स्त्रियांबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच एक क्वेश्चन फिक्स राहणार आहे म्हणून. नेक्स्ट जर आपण बघितलो, हे बघा हा सगळ्यात मला महत्वाचा वाटत आहे, एनल्स प्रणाली, व्हेरी 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 IMP क्वेश्चन 2026, फिक्स क्वेश्चन,
फिक्स क्वेश्चन 2026 फिक्स क्वेश्चन. दशावतारी नाटके म्हणजे दश अवतार, दश म्हणजे 10 अवतारी नाटके, IMP क्वेश्चन. ओके. त्यानंतर जर आपण इथं बघितलो कृतींसाठी प्रशिक्षण व्हेरी IMP क्वेश्चन. ओके. कृतींसाठी प्रशिक्षण. आणि नेक्स्ट जर आपण बघितलो इतिहासात संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते, हा एक क्वेश्चन IMP क्वेश्चन. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलो प्रश्न चौथा, तर तुम्हाला पॅरेग्राफच राहते, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेतल्या तर काही बोलायचं कामच नाही. अरे त्याचा पण टेन्शन घेता आता तुम्ही. नेक्स्ट 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 इथं जर बघितलो नियतकालिकवर एक क्वेश्चन तुम्हाला राहू शकते, इम्पॉर्टंट आहे. आणि इतिहासाचार्य वि का राजवाडे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इतिहासकार वि का राजवाडे यांच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. ओके. आता याच्यात अजून एक भरपूर दिवसानंतर हा प्रश्न तुम्हाला दिसू शकते, तो म्हणजे शिरोमणी अकाली दल भरपूर दिवस झाले विचारला नाही, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते, याच्या आन्सर सोबतची PDF तुमच्या ग्रुपवर अवेलेबल आहे, टेलिग्राम ग्रुपवर, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे करायचं आहे. मताधिकार व्हेरी IMP क्वेश्चन. निवडणूक आयोग यावर्षी तर मला वाटतंय 2 मार्काला तुमचा संकल्पना स्पष्ट करामध्ये हा वाला क्वेश्चन येऊनच जाणार आहे, व्हेरी IMP. चांगल्या प्रकारे करा 2026. नेक्स्ट हे तर पूर्णच करायचे आहे. आचारसंहिता सांगितलं सो तुम्हाला. नेक्स्ट आता लास्ट वाला आपला टॉपिक आहे, लास्ट चॅप्टर, लास्ट पेपर, संस्कृती कोश. ओके. संस्कृती कोश, भारतातील संस्कृती कोश आणि खेळ आणि उत्सव दोन्ही क्वेश्चन चांगल्या प्रकारे करायचे आहे. दूरदर्शन बघा, दूरदर्शन व्हेरी IMP क्वेश्चन आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील संत एकनाथांची भारुडे व्हेरी IMP क्वेश्चन. रिपीट होण्याचे भरपूर जास्ती चान्सेस आहे, 100% याला चांगल्या प्रकारे करायचं आहे. बहुतच चांगला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संत एकनाथांची भारुडे. व्हॉल्टेअर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके. नेक्स्ट कार्ल मार्क्सवर एक क्वेश्चन येऊ शकते तुम्हाला, भरपूर जास्त इम्पॉर्टंट आहे. आता हा जुना पेपर आहे थोडासा, त्याच्यामुळे याच्यात जर बघितलं आपण हा एखाद्या राज्यात किंवा किती टप्प्यात निवडणूक घ्यावे हे राज्य सरकार ठरवते, व्हेरी IMP क्वेश्चन. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडू शकतो, व्हेरी IMP क्वेश्चन 2026. ओके. त्यानंतर आपला लास्ट एक प्रश्न पाहून घेऊ आपण, हवाला आपला संपूर्ण जाते, बरोबर आहे. बघा आता याच्यातला हा चौथावाला प्रश्न, कोणत्या कायद्यांमुळे महिलांना आपले स्वातंत्र्य जपण्यात, स्वतःचा विकास साधण्यात अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे दोन्ही प्रश्न चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्यानंतर पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदान पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य तुम्हाला जावते, व्हेरी IMP क्वेश्चन. एवढे क्वेश्चन तुम्हाला करायचे, याच्या आन्सर सोबतची. ओके. मी काय म्हणतो बघा, आता चांगलं लक्ष द्या, या प्रश्नांच्या सगळ्या आन्सर सोबतची PDF जे आहे ते टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे लिंक जो आहे तो डिस्क्रिप्शनवर आहे, चॅनलची लिंकवर क्लिक करा, चॅनलला जॉईन करा आणि सरळ सगळे PDF डाउनलोड करून टाका. तुमचा नक्की इतिहासाचा पेपर टॉप क्लास आहे. आता एक मी टिक मार्क वाला क्वेश्चनची व्हिडिओ टाकतो, तेवढा केला तर तुम्ही आउट ऑफ 35 जो आहे मार्क्स तुम्ही आरामात स्कोर करू शकता. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे स्टडी करा. तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करून टाका. थँक्यू सो मच.